नमस्कार, मी हर्षाली हितगुजचे आपल्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार या संदर्भात चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे IVF आणि फर्टिलिटी। आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर रिचा जगताप। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। डॉक्टरांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। KK वुमेन्स अँड चिल्ड्रन्स हॉस्पिटल सिंगापूरकडून रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन आणि एंडोक्रायनॉलॉजीमध्ये फेलोशिप त्यांनी प्राप्त केलेली आहे। तसेच त्यांनी रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन एंड्रोलॉजी आणि क्वालिटी मॅनेजमेंटमधून ॲडव्हान्स कोर्स जर्मनीमधून केलेला आहे। सर्टिफिकेट कोर्स इन गुड क्लिनिकल प्रॅक्टिस द ग्लोबल हेल्थ नेटवर्क तसंच सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीमधून रिप्रोडक्टिव्ह मेडिसिनमध्ये कार्यकारी विकासाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील त्यांनी पूर्ण केला आहे। इसार फॉक्सी आजीवन सदस्य आणि फर्टिलिटी प्रिझर्वेशन सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य देखील ते आहेत। चला तर विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, आजकाल IVF बद्दल बरेच जणांना माहिती असतं, पण एक्झॅक्टली IVF कोणत्या जोडप्याने करण्याची गरज आहे किंवा त्याची गरज का पडते? हर्षाली, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की जे जनरली काही आजार असेल तर ते उठून येते, आपल्याला दिसतो, आपल्याला वाटतो की काही आजार आहे। पण इन्फर्टिलिटी किंवा बांधत्व हा एक असा आजार आहे जे उठून दिसत नाही, पण तरी आपल्या जोडप्यांना माहिती पाहिजे की जर त्यांचे पिरियड्स फार इरेग्युलर असेल, जर पाळी वेळेवर येत नसेल, जर त्यांना काही सोनोग्राफीवर फायब्रॉइड्स वगैरे दाखवले असेल किंवा त्यांचं वय जास्त झालं असेल। आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जर हस्बंडचे शुक्राणूचा काउंट कमी असेल तर अशी परिस्थितीमध्ये त्यांना IVFची गरज लागते। ओके, आता जेव्हा त्यांना वाटेल की त्यांना IVFची गरज आहे, तर त्या IVFकडे वळण्याआधी एकंदरीत त्यांनी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आहे किंवा एकंदरीत आपली हेल्थ कोणत्या स्टेजवर आहे ते कसं ॲनालाइज करावं? आपण मराठीमध्ये म्हणतो की शरीर स्वस्थ तर सगळं चांगलं, तसंच म्हणाल्यावर ट्रीटमेंट पण सगळं चांगलं होईल जर आपला शरीर स्वस्थ असला तर। स्वस्थ तर बघणे पूर्व आपल्याला हे बघायला पाहिजे की थोडंसं वॉकिंग किंवा एक्सरसाइज काही थोडंसं दररोज असला पाहिजे आपल्या जीवनशैलीमध्ये। त्याचे अतिरिक्त जे जेवण आपण घेतो आहे त्याच्यामध्ये पौष्टिक जेवण पाहिजे, त्याच्यामध्ये विटॅमिन्स पाहिजे, प्रोटीन्स पाहिजे, आणि जे पण जंक फूडची हे चालू आहे आपल्याकडे इंडियामध्ये ते थोडासा अवॉइड करायला पाहिजे। जर थोडंसं एक्सरसाइज, हेल्दी डाएट, एक 7 ते 8 तासाचा स्लीप टाईम हे आपण इन्श्योर केलं तर हेल्थ चांगली राहीलच नक्की। आणि हे म्हणल्यानंतर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण बघितलं आहे आता इट्स बिकम सोशल थिंग की सगळेच लोक अल्कोहोल घेतात, सगळेच लोक थोडंफार स्मोक करतात। हा चांगला नाही आहे। कुठचे पण डॉक्टरला तुम्ही विचारला तर ते तुम्हाला नक्की सल्ला देणार आहे की हे करू नका। अल्कोहोल किती पण आपण म्हणलं, इट्स नॉट अ सोशल ड्रिंक, इट इज अ ॲडिक्टिव्ह थिंग, ज्याच्या तुम्हाला लत पडू शकते, त्याच्या तुमचे लिव्हरवर इफेक्ट होऊ शकतं, आणखीन स्पर्म्स किंवा एग्सची क्वालिटीवर इफेक्ट होऊ शकतं। तर ते गोष्टी अवॉइड करायचं, दररोज एक्सरसाइजचे बाबत रेग्युलर राहायचं आणि एक चांगली जीवनशैली आपल्यासाठी अडॅप्ट करायची। ओके, आता जेव्हा एखादा जोडपं IVF करायला जातं किंवा त्यामध्ये ज्या काही त्यांना मेडिसिन्स दिल्या जातात तर एक्झॅक्टली ते कोणते असतात आणि त्याचे काही त्यांच्यावर साईड इफेक्ट्स होण्याचे चान्सेस असतात का? आणि हा क्वेश्चन प्रत्येकाला मनात असतो आणि त्यांना हे भीती असते की हे जे गोळ्या मी घेते किंवा मी इंजेक्शन्स घेते त्याच्या माझ्या बॉडीवर साईड इफेक्ट होईल। मी साईड इफेक्ट नाही म्हणणार, पण इफेक्ट होणार, कारण की आपल्याला माहिती आहे की नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये एखादी एग तयार होतो। आपण IVFमध्ये प्रयत्न करतो आहे की मल्टिपल एग्स वाढायला पाहिजे म्हणून आपण हॉर्मोन्स देतो, पण हे तेच हॉर्मोन्स आहे जे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात, फक्त आपण क्वांटिटी वाढवून देतो। तर त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला जाणवतो की एग्स वाढताय म्हणून थोडा हेवीनेस वाटू शकतं, थोडंसं एक वॉटर रिटेन्शन जे म्हणतो आपण त्याच्यामुळे थोडं वेट गेन होऊ शकतं। पण हे जे पण इफेक्ट्स आहेत दे आर शॉर्ट टर्म किंवा थोड्या वेळेसाठी आहे, त्याचा काही आपल्या बॉडीवर लॉंग टर्म इफेक्ट राहत नाही। तर ते काळजी नाही करायला पाहिजे आणि ते मेडिसिन्स जे आहे ते वेळेवर घ्यायला पाहिजे। आणि नक्की तुम्हाला प्रेग्नंट करण्याच्या आधी आणि ड्युरिंग दॅट टाईम डॉक्टर्स त्यांना बघायला पाहिजे की तुमची हेल्थ सगळी व्यवस्थित आहे,
म्हणून डॉक्टर्स तुम्हाला विटॅमिनची सुद्धा गोळ्या देणार. व्हायटमिन डी एक फार महत्त्वाचा पॉईंट आहे की घ्यायलाच पाहिजे. फॉलिक ॲसिड हा एक महत्त्वाचा व्हायटमिन आहे जे सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. कधी कधी आपण बघितलं आहे की स्पर्मचा काउंट, मोटिलिटी हा पण कमी सापडला जातो. तेव्हा आपण मेल्सला किंवा हजबंड्सला व्हायटमिन्स स्टार्ट करतो. त्यांना ही एक हिस्ट्रीमध्ये बघायला पाहिजे की स्मोकिंग वगैरे तर जास्त नाही आहे. आता एक नवीन चाललं आहे की हुक्का बार्स किंवा वेपिंग, तेही हानिकारक आहे. आपल्याला वाटतो की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नसणार आहे, पण असं नाही आहे. तर तेही अवॉइड करायला पाहिजे. हे जर आपण सगळं समजून गेलं तर असे काहीही साईड इफेक्ट्स नाही आहे जे आपल्याला लॉंग टर्मसाठी राहणार आहे. आणि जे पण इफेक्ट्स असतात ते थोडे काळासाठी असतात. ओके. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की आपलं जे काही आता सध्याचं लाईफस्टाईल आहे ते खूप बिझी आहे, स्ट्रेसफुल आहे. आपण वर्कलोड घेत असतो आणि खाण्यापिण्याच्या वेळा पण आपल्या योग्य नसतात. तर एकंदरीत एका हेल्दी प्रेग्नन्सीसाठी, निरोगी गर्भधारणेसाठी आपली जीवनशैली, आपलं डेली रुटीन, आपला डाएट कसा असला पाहिजे याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. जसं मी म्हणाले, डाएट आणि एक्सरसाइज हे तुमच्या हातात आहे. हे तुम्ही स्वतः करू शकतात आपली जीवनशैली चांगली करण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपल्याला काही पॉईंट्स आहे की दररोज एक 45 मिनिट्सचा कुठचा पण व्यायाम व्हायलाच पाहिजे. तुम्हाला वॉकिंग आवडते किंवा रनिंग आवडते, तुम्हाला जर डान्सिंग आवडत असेल तर म्युझिक लावून नुसतं आपल्या घरामध्ये डान्स केला तरी चालेल. ह्याच्यासाठी हे गरज नाही आहे की तुम्ही जिमची मेंबरशिपच घ्यायला पाहिजे आणि जिमच करायला पाहिजे, असं अजिबात नाही आहे. जे पण तुमच्या घरात सोपं आहे ते करा, पण काही पण एक्सरसाइज थोड्या वेळेसाठी करायलाच पाहिजे. आपण म्हणतो, जेव्हा हे मी पेशंट्सला म्हणते की तुम्ही एक्सरसाइज करायला पाहिजे, ते म्हणतात डॉक्टर मी चालतच जाते कामाला. जेव्हा तुम्ही चालत कामाला जातात किंवा ट्रेन पकडायला जातात तेव्हा तुम्ही वेगळे टाईपचे फुटवेअर घालतात, त्याच्यामध्ये पायाला आराम मिळत नाही, तर ते एक्सरसाइजमध्ये आपण काउंट करत नाही. ओके. एक्सरसाइज म्हणजे जेव्हा तुम्ही चालायचे शूज घातले आणि फास्ट चालत गेले, जेव्हा तुमच्या बेझल हार्ट रेट जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये इन्क्रीज व्हायला पाहिजे. जर तुमचा बेझल हार्ट रेट इन्क्रीज झाला तर तुमची बॉडीची जी कॅलरीज आहे ते बर्न होतात, तेव्हा आपल्याला ते एक्सरसाइजचा इफेक्ट बॉडीवर पडतो. हे 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. तिसरी गोष्ट, काही गोष्टी जे आपल्याला माहिती आहे की चांगले नाही आहे, टबॅको किंवा सिगरेट्स किंवा स्मोकिंग किंवा अल्कोहोल, हे नक्की अवॉइड करायला पाहिजे. तुम्ही एक जीवाला आपल्या घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करताय तर हे महत्त्वाचं आहे की तुमचं घर क्लीन असलं पाहिजे, बरोबर ना. आपल्याकडे गेस्ट आले की आपण घर क्लीन करतो आधी. तसंच तुमची बॉडीमध्ये जर एक जीव जगणार आहे तर बॉडी शुड बी लाईक अ टेम्पल. ते आपला जे बॉडी आहे ते एक आपण देव स्थापना कसा करतो तसं आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. सो सम एक्सरसाइज, डाएट, वॉकिंग आणि ह्याच्या पुढे आपल्याला थोडासा स्लीप वेकचा सायकल मॅनेज करायलाच पाहिजे. कारण की आपले सगळे हॉर्मोन्स ब्रेनमधनं स्टार्ट होतात आणि जर ब्रेनला रेस्ट नाही मिळाला तर ते हॉर्मोन्स फार उथलपुथल होऊन जातात आणि त्यामुळे आपला ओव्ह्युलेशनचा टायमिंग वगैरे बिघडला जातो. तर मेक शुअर की तुम्ही थोडा वेळसाठी व्यवस्थित वेळ काढून रेस्ट पण घेताय आणि 7 ते 9 तासाची झोप पण काढून घेताय. दॅट इज इम्पॉर्टंट. काम वगैरे सगळे चालत राहणार आहे आणि ते आपल्याला पेशंट्स म्हणतात ना की स्ट्रेस फार आहे. मला एकही असं पर्सन माहीत नाही आहे ज्याला स्ट्रेस नसेल. स्ट्रेस प्रत्येकाला असतो, पण आपल्याला हे बघायला पाहिजे की आपल्याला कोणत्या गोष्टी मोर इम्पॉर्टंट आहे आणि काय प्रायोरिटीमध्ये ठेवायला पाहिजे आपल्याला, आणि त्या हिशोबाने ते डिवाईड करायला पाहिजे की हा टाईमला मी हे गोष्टीला दुर्लक्ष करणार आहे, कारण की माझ्याकडे माझे ट्रीटमेंटचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे जे मला फॉलो करायचं आहे. एक्झॅक्टली. आणि डॉक्टर, आपल्या प्रेक्षकांसाठी खरं तर हा प्रश्न मला विचारायचा आहे की जेव्हा IVFची प्रोसेस स्टार्ट होते तेव्हा ती एक्झॅक्टली कशी असते, त्याची अपॉइंटमेंट किती वेळा होतात आणि एकंदरीत त्या पिरियडमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी, कोणती लक्षणं आहेत जी आपण ऑब्झर्व करणं गरजेचं आहे? फार महत्त्वाचा प्रश्न आहे हर्षाली, कारण की लोकांना हे वाटतं की IVF म्हणजे माझा पूर्ण लाईफ चेंज होणार आहे, मला सुट्टी घेऊन घरी बसावे लागेल, असं काही नसतं. IVFच्या ट्रीटमेंट नेहमी तुमचे मेन्स्ट्रुअल सायकल किंवा माहवारीची पाळीचे टाईम स्टार्ट होतो, म्हणजे 2nd, 3rd डेला आपण इंजेक्शन स्टार्ट करतो आणि हे इंजेक्शन्स एक 10 दिवस घ्यावे लागतात. परत इंजेक्शनबद्दल पण हे सांगणं महत्त्वाचं आहे की हे इंजेक्शन अगदी सोपे असतात, तुम्ही स्वतः घेऊ शकतात. जसं लोक इन्शुलिनचे इंजेक्शन स्वतः घेतात तसे हे इंजेक्शन्स पण पेनमध्ये येतात आणि तुम्ही स्वतः
स्वतःच्या बॉडीमध्ये स्किनमध्ये इंजेक्ट करू शकतात. म्हणून दररोज हॉस्पिटलला व्हिजिट करायची अजिबात गरज नसते. तुम्हाला हॉस्पिटलला 3 व्हिजिट्स लागतात, पिरियडचे 2nd डेला, एक 6th डेला आणि एक 9th किंवा 10th डेला. ते 10 दिवसात जर आपले एग्स रेडी झाले तर 12व्या दिवशी आपण एग्स बाहेर काढतो. त्या टाईमला आपल्याला हॉस्पिटलमध्ये एक 4 तास थांबावं लागतो, कारण की ही प्रोसेस एक शॉर्ट ॲनेस्थीसिया किंवा भूल देऊन केली जाते. आणि ह्यानंतर तुम्ही नक्की सेम डेला आपल्या घरी परत जाऊ शकतात. त्या दिवशीसाठी मी म्हणते की खूप जास्त धावपळ करू नका. त्या दिवशी काही मशीन ऑपरेटेड कामं करू नका, कारण की भूल दिलेला गेला आहे तुम्हाला. पण नेक्स्ट डेपासून म्हणजे नेक्स्ट डेपासूनच सगळी नॉर्मल जे दिनचर्या आहे तुम्ही स्टार्ट करू शकतात. त्याच्यामध्ये बेड रेस्ट वगैरेची अजिबात गरज नाही आहे. आणि जेव्हा एम्ब्रिओ ट्रान्सफर होतो, मोस्ट ऑफ द टाइम्स आता आपण एम्ब्रिओज त्या टाईमला ट्रान्सफर करत नाही, आपण एम्ब्रिओज फ्रीज करून पुढच्या सायकलमध्ये ट्रान्सफर करतो. तेव्हा तुम्हाला अजिबात काही इंजेक्शन्स वगैरे घ्यायची गरज नसते. तुम्ही तुमचं नॉर्मल वर्किंग कंटिन्यू करू शकतात. कामावरनं सुट्टी घ्यायची सुद्धा गरज नसते. यू कॅन कंटिन्यू टू वर्क. आणि मग तुम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफरनंतर फक्त एवढंच आहे की जे मेडिसिन्स डॉक्टरांनी सांगितले ते महत्त्वाचे घ्यायचं. त्या टाईमला तुम्हाला 2 किंवा 3 व्हिजिट्स लागतात. तर आपण मोठी बघितलं तर 2 महिन्यामध्ये एक 5 ते 6 व्हिजिट असतात जे तुम्हाला डॉक्टरकडे करावं लागतात. आणि त्यानंतर सगळं ट्रीटमेंट तुमचे लाईफस्टाईलचे आजूबाजूला करूनच आपण प्लॅन करतो. ओके. आता डॉक्टर रिचा, आपण बघतो की IVF ठीक आहे, पण IVF करायची वेळ येते कारण का बेबी नॅचरली कन्सीव्ह होत नाही. Correct. तर त्यावेळेला ती एखादी व्यक्ती थोडंसं स्ट्रेसमध्ये असते, तिला समाजाकडून पण बोललं जातं. तर एकंदरीत हा स्ट्रेस रिलीज करण्यासाठी किंवा जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतात, तुमच्याकडून त्यांना काही मदत मिळते का या संदर्भात? राईट. जेव्हा पेशंट्स आमच्याकडे येतात ना, आम्ही म्हणतो हे फार बॅगेज घेऊन येतात. म्हणजे त्यांचा एक हेवी बॅगेज आहे जे मागचे 6 ते 8 वर्षापासून चालू आहे. लोक काय म्हणतायत, एकमेकांमध्ये काय खटपट होते, प्रेग्नन्सी राहत नाही आहे, त्याच्यामुळे कितीतरी डॉक्टर्सचे व्हिजिट झालेले, किती टेस्ट झाले, किती खर्च पण झालेला आहे. म्हणून एक फार स्ट्रेस्ड असतं ते जोडपं जे आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी येतो. म्हणून सर्वात इम्पॉर्टंट आहे की एक त्यांना सायकोलॉजिकल काउन्सिलिंग मिळायला पाहिजे. त्याचकरता आमचे क्लिनिक्समध्ये काउन्सिलर्स असतात जे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करतात पेशंट्सची. आणि आम्हाला माहिती आहे की पेशंट जे येतात, जरी त्यांना माहिती आहे की आपण हे पाऊल उचललेलं आहे ट्रीटमेंटकडे, तरी पण त्यांचे मनामध्ये फार शंका असते, डाऊट्स असतात आणि स्वतःवर एक कॉन्फिडन्स नसतो. आणि ते डेव्हलप करायला ते काउन्सिलर आहे, ते प्रत्येक स्टेप ते जोडप्याच्या सोबत असते. काही टाईम आहे जेव्हा स्ट्रेस लेवल हाय असतो, जसं जेव्हा तेव्हा ट्रीटमेंट स्टार्ट करतात किंवा ज्या दिवशी एग्स काढण्याची प्रोसिजर असेल, ज्या दिवशी आपण एम्ब्रिओज सोडतो किंवा ज्या दिवशी ब्लड टेस्ट केला जातं प्रेग्नन्सी टेस्टसाठी. हे मेन पॉईंट्स आहे. जेव्हा आपल्याला माहिती आहे की स्ट्रेस लेवल हाय असेल, तेव्हा एक स्पेशल सपोर्ट काउन्सिलिंग दिली जाते. म्हणजे जे पण ट्रीटमेंट चालू आहे तिथे मी म्हणते पेशंट्सला की आपण 3 लोक हे बोटमध्ये ट्रॅव्हल करतो आहे आणि आपल्याला एखाद बॅलन्स मेंटेन करून पुढे जायला पाहिजे. तर ते प्रत्येक स्टेपला सेंटरमध्ये काउन्सिलिंगची सुविधा उपलब्ध आहे. कधी पेशंट्सला ट्रीटमेंट न करताना पण काही स्ट्रेस असेल, त्यांना डाऊट्स वाटतं, आम्ही म्हणतो नक्की डॉक्टरकडे नको येऊ, पण काउन्सिलरकडे येऊन कन्सल्टिंग घ्या, 1-2 सेशन्स घ्या. म्हणजे जे पण आपण मनात ठेवतो ना, त्याचा त्रास आपल्या डोक्यावर जास्त होतो. जर आपण ते बाहेर काढलं, एकमेकांशी बोलता आला, जे एक अनबायस्ड पर्सन जे म्हणतो, ज्याला काही जे तुमच्या साईडला नाही आहे, जे डॉक्टरच्या साईडला नाही आहे, एक अनबायस्ड पर्सननी तुम्हाला जे इन्फॉर्मेशन दिली किंवा तुमचे थॉट्स ऐकून घेतले, ते तुम्हाला शिकवतात कसं पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस करायचं, हाऊ टू थिंक इन द राईट डिरेक्शन. तर ही एक फार महत्त्वाची सुविधा आहे जी सेंटर्समध्ये उपलब्ध आहे. आणि नक्की तुमच्या डॉक्टरांना विचारा की काउन्सिलिंगसाठी मी कोणाला बोलू शकते. ओके डॉक्टर, आत्तापर्यंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे IVF इतकं कॉम्प्लिकेटेड तर वाटत नाही, पण त्यामध्ये जर का काही कॉम्प्लिकेशन्स आले तर ते कसे मॅनेज करता येतात किंवा तसं काही आहे का? तर जर तुम्ही कुठेही गुगलमध्ये टाकलं IVF कॉम्प्लिकेशन्स तर एक 10 पेज उघडतील नक्की. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी वेगळे इन्फॉर्मेशन दिलेले आहे. पण ही जी इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला कुठेतरी फिल्टर करावं लागतं, कारण की गुगलमध्ये बघितलं किंवा कुठच्या पण सर्च इंजिनमध्ये इन्फॉर्मेशन खूप असते, पण नक्की इन्फॉर्मेशन कोणती इम्पॉर्टंट आहे ते कळत नाही. तर
बरेच असे डाऊट्स असतात आणि लोकांना वाटतं की माझे जे चेंज होणार आहे लाईफस्टाईल मला पूर्ण बेड रेस्ट घ्यावे लागणार, असं काही नसतो. सो दे हॅव टू अंडरस्टँड की आपल्याला ट्रीटमेंट जी आहे ती सोपी आहे. आमच्यासाठी अवघड आहे कारण की आपल्याला एक प्रकाराने जीव तयार करायचे आहे, पण पेशंट्सला ह्याच्यावरचा काही त्रास होणार नाही आहे आणि त्यांची लाईफस्टाईल फार चेंज होणार नाही आहे. बरेच लोकांना वाटतं की मी आता सुट्टी घेते आणि मग घरी बसते. अजिबात गरज नाही आहे. मी म्हणते प्रत्येक पेशंटनी सुट्टी घेण्यापेक्षा दररोज वॉकिंगला जायला पाहिजे, कामामध्ये बिझी राहायला पाहिजे, म्हणजे जे मानसिक तणाव आहे ते थोडा कमी होईल. सो दोज थिंग्स वी हॅव टू मेक शुअर. मग ट्रीटमेंट चालू झाल्यावर आपल्याला वाटतो की हे एग्ज वाढवल्यानंतर जसं तुम्ही म्हणाले की इंजेक्शनचा फार दुष्प्रभाव होणार का, तसंही नाही आहे. ते जे पण इंजेक्शन्स आहेत दररोज दिले जातात कारण त्यांचा इफेक्ट दररोज निघून जातो बॉडीमधनं. तर आपण म्हणतो पाणी जास्त पिया, लाईट जेवा, म्हणजे ते इफेक्ट होणार पण नाही तुम्हाला. दुसरा IVFचा आपण म्हणतो साईड इफेक्ट आहे की मल्टिपल प्रेग्नेन्सी होणार का. सगळ्यांना हे वाटतो की जुळवे होणार का, डबल किंवा ट्रिपल बेबीज, ट्विन्स होणार की ट्रिपलेट्स होणार. पण ही गोष्टी पेशंट्सला माहीत नाही आहे की आपल्या हातात आहे. जर आपण ठरवलं की आपल्याला एकच चांगलं एम्ब्रिओ सोडायचे आहे तर आपण सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफरसुद्धा करू शकतो. आता जास्त करून अराउंड 60% पेशंट्समध्ये मी सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर करते. तर सिंगल एम्ब्रिओ असल्यावर त्याची ग्रोथ व्यवस्थित होणार, आईला काही त्रास नाही होणार आणि जे हाय रिस्क प्रेग्नन्सी असतो आपण त्याच्याकडनं आपण दूर राहणार. इट बिकम्स लाईक अ नॉर्मल प्रेग्नन्सी देन. दुसरी गोष्ट असते की ओव्हरीज हायपर स्टिम्युलेट होतील, जे आपण म्हणतो ओव्हेरियन हायपर स्टिम्युलेशन. हे तुम्ही ऐकलं असेल बरेच ठिकाणी. आणि दॅट मीन्स की इंजेक्शन्स दिल्यामुळे ओव्हरीजवर सूजसारखी येते. पण जर आपण त्या टाईमला जेव्हा आपण एग्ज वाढवले आहेत तेव्हा आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर नाही केला, एम्ब्रिओज फ्रीज करून घेतले आणि नेक्स्ट मंथमध्ये जेव्हा सगळं बॉडीमध्ये नॉर्मल आहे, एक बेस लाईनवर आलेलं आहे, तेव्हा ट्रान्सफर केला, ते सुद्धा निघू शकतं आपल्या बॉडीमधनं जे प्रॉब्लेम आहे. तिसरी गोष्ट लोकांना वाटते की IVFचे जेव्हा ट्रान्सफर असतो बरेच मेडिकेशन चालू असतात. जर आपण नॅचरल सायकलमध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर केला, म्हणजे जेव्हा एक स्त्रीचे बॉडीमधलं एक बीज परिपक्व होऊन ओव्ह्युलेट होतो आहे ते टायमिंग बघून जर आपण ट्रान्सफर केला तर जे पण मेडिकेशनचे साईड इफेक्ट्स असतात तेही आपण साईडला करू शकतो. म्हणजे आपण स्टेप्स घेतले, जर आपल्या मनात असेल तर आपण IVFला अगदी सेफ ट्रीटमेंट करू शकतो. तर त्याच्यामध्ये काळजी करण्याची गरज नाही आहे, त्याच्यामध्ये टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तुमच्या डॉक्टरांशी बोला स्पष्ट डायरेक्टली आणि विचारा की काही गोष्टी ते करायला पाहिजे तुमच्यासाठी, सो दॅट प्रेग्नन्सी जी आहे तुमची सेफ असली पाहिजे. ओके. आता डॉक्टर, IVF डिलिव्हरी ही नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा काही वेगळी आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं यानंतर कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? खरं तर आपल्या प्रेक्षकांच्या मनातलाच हा प्रश्न असावा. मी सगळे पेशंट्सला आणि डॉक्टर्सला सुद्धा ऐकताना बोलताना ऐकलं आहे की हा एक प्रेशियस प्रेग्नन्सी आहे. मला सांगा, कोणती प्रेग्नन्सी प्रेशियस नसते? मला असं वाटतं प्रत्येक प्रेग्नन्सी प्रेशियस असते. पण IVF कन्सेप्शनमध्ये रिस्क कधी असतात? जेव्हा हायपर स्टिम्युलेशन झालं असेल. पण आपण आत्ताच बोललो की ते आपण अवॉइड करू शकतो. जर आपण जास्त एम्ब्रिओ सोडले असेल आणि जास्त एम्ब्रिओ इम्प्लांट झाले तर आपल्याला माहिती आहे गर्भाशयामध्ये जागा तेवढीच आहे आणि एम्ब्रिओज जास्त असल्यामुळे ते ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स होऊ शकतात. तर ते आपण अवॉइड केला तर तेही आपला निघून जाईल. वी कॅन अवॉइड ऑल दोज थिंग्स अँड मेक शुअर की प्रेग्नन्सी इज हेल्दी अँड हॅपी अहेड. आणि जर नॅचरली प्रेग्नन्सी झाली किंवा IVFमध्ये आपण एम्ब्रिओ आतमध्ये सोडला, जर आईला आणि बेबीला काही त्रास नसेल तर इट इज जस्ट लाईक अ नॉर्मल कन्सेप्शन. म्हणजे ते प्रेग्नन्सी नॉर्मलसारखी पुढे जाणार, नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते आणि बेबीला आणि आईला काही त्रास नाही होण्याचे चान्सेस सेम आहे. जे रिस्क असतं ते आईची एजमुळे असतं. जर त्याचे हेल्थचे आणखीन काही कारण आहे, जसं डायबिटीज असेल किंवा हायपरटेन्शन असेल तर ते रिस्क असतात. पण ते IVFमध्ये कन्सेप्शन झालं असेल की नॅचरली झालं असेल, सेमच असणार आहे. म्हणजे IVFचे प्रेग्नन्सीज काही म्हणल्यावर हाय रिस्क नसतात. इनफॅक्ट दुसऱ्या साईडने बघितलं तर तिथे लो रिस्क असतात, कारण की बेस्ट एम्ब्रिओ ट्रान्सफर केला आहे, राईट टाईमला केला आहे, तर तिथे रिस्क कमी असतात. ओके. जाता जाता मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर वेळ कमी आहे तरी सुद्धा मी विचारते. आता IVF बद्दल काही मिथ्स आहेत की त्यामध्ये बेबी नॉर्मल होतं की नाही याबद्दल शंका आहे, तर त्याबद्दल थोडक्यात सांगाल? आणि जे यंग जनरेशनमध्ये आहेत ज्यांना आत्ता बेबी नको आहे, नंतर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी काही ऑप्शन आहे का?
थोडक्यात सांगाल? तर तुमचा पहिला प्रश्न आहे की IVF मध्ये काय अबनॉर्मॅलिटीज होतात का नाही. आपल्याला माहिती आहे की जनरल पॉप्युलेशन में एक 1 to 2% अबनॉर्मॅलिटीचे चान्सेस असतात, तसेच IVF मध्ये पण असतात. पण IVFचे पेशंट्स आपल्याकडे उशिराने येतात आणि जे अबनॉर्मॅलिटीज आहे ते आईचे वयप्रमाणे होतात. तर जर आईच्या वय जास्त असेल तर अबनॉर्मॅलिटी जास्त होण्याचे चान्स ओके, असेल. ओके, पण ओके. बाकी बघितलं तर IVF मध्ये हाय रिस्क नाही आहे काही ओके, होण्याचं. ओके. इनफॅक्ट जेव्हा हाय एज असतं तेव्हा आपण एम्ब्रिओचा जेनेटिक टेस्टिंग करून सुद्धा एम्ब्रिओ सोडतो, म्हणजे आपण ते रिस्क सुद्धा नलिफाय करू शकतो. ओके. आणि शेवटचा पॉईंट जे तुम्ही म्हणाले की ज्यांना आता प्रेग्नेन्सी नको आहे पण त्यांना माहिती आहे की कधीतरी त्यांना स्वतःचे आई होईल, स्वतःची एग्सनी प्रेग्नेन्सी पाहिजे, त्यांच्यासाठी एग फ्रीजिंगचं ऑप्शन हे आहे जे आताच्या काळामध्ये ते करू शकतात बिफोर टाइम रन्स आउट. कारण की प्रत्येक स्त्री एक ठराविक नंबर एग्सचा घेऊन जन्मायला येते. एग्स नवीन तयार कधी होत नाही आणि हळूहळू कमी होत राहतात. तर जसा तुमचा वय वाढतोय तसा तुमचं बायोलॉजिकल क्लॉक टिक टॉक करून पुढे पुढे जातोय. डोंट लेट इट गो अहेड. तुम्ही ते स्टॉप करू शकतात जर तुम्ही एग फ्रीजिंगचा ऑप्शन घेतला तर. ओके, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, डॉक्टर रिचा जगताप आपल्यासोबत होते. IVF बद्दल योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. IVF जितकं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटतं तितकं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्याबद्दल जे काही पूर्ण प्रोसिजर आहे त्याबद्दल डॉक्टरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांसोबत कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांसोबत संपर्क साधू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा झी 24 तास.